Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड. हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती. याच्या अगोदर आपण याशी रिलेटेड खूप साऱ्या टर्म्स बघितल्या. ऑसिलेटर काय आहे, ऑसिलेटरी मोशन काय आहे, त्यानंतर एम्प्लिट्यूड काय आहे, खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केल्या. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक क्लिअर करणार आहोत. सो स्टुडंट, व्हॉट इज टुडेज टॉपिक? पण हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं इतके छान इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहोत तर नक्की जर व्हिडिओ आवडत असणार तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. सो स्टुडंट्स, कम टू द टॉपिक. तर आजचा टॉपिक आहे द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन and the frequency of oscillation. काय आहे नक्की समजून घेऊया. सो व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन? तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन दिली आहे. द टाइम रिक्वायर्ड बाय an oscillator to complete one oscillation is called as the टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. म्हणजे जो आपला पेंड्युलम आहे किंवा आपलं जे दोलक आहे त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी, साधं सोपं तुमच्या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल, तुमचा मित्र झोका खेळतोय, त्याला तो एक झोका पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागणार त्याला आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. सो स्टुडंट, इन द प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी तुम्ही बघितलं असेल की पेंड्युलम आहे, एक छोटंसं पेंड्युलम आपण अशा पद्धतीने, मग त्याचा टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन कसा काढणार? म्हणजे हे जे पेंड्युलम आहे ते आपण तुम्ही तुमच्या डायग्राम मध्ये पण बघितलं की ही त्याची ए पोझिशन आहे, इकडे त्याची बी पोझिशन आणि इकडे त्याची काय आहे सी पोझिशन मध्ये. मग ह्या पेंड्युलमला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागणार त्याला त्याचा टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणणार आहे. आता आपण काउंट करूया. करूया म्हणजे आपण समजा काही सेकंदाचा वेळ धरूया आणि या सेकंदामध्ये याचे किती ऑसिलेशन कंप्लीट होतात ते चला बघूया. ओके, 1 2 3 स्टार्ट. 1 2 3. बघा, एक फेरी पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणणार आहोत आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. डेफिनेशन विचारले तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. सो स्टुडंट, नेक्स्ट टॉपिक आहे आपला फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड बाय अन ऑसिलेटर इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. म्हणजे या ऑसिलेटरने एका सेकंदामध्ये किती फेऱ्या कंप्लीट केल्या त्या फेऱ्यांना आपण काय म्हणणार आहोत? फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. मग आता ह्या जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण कशाने शो करत असतो? एन ने शो करत असतो. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये ती डायग्राम पण दाखवलेली आहे पेंड्युलमची की बी पासून ए पर्यंत, परत ए पासून सी पर्यंत आणि सी पासून परत ए पर्यंत, नंतर परत बी पर्यंत, असे जी स्विंग आहे ती एका सेकंदामध्ये किती फेऱ्या पूर्ण करते त्या फेऱ्यांना आपण म्हणणार आहोत फ्रिक्वेन्सी. आता या फ्रिक्वेन्सी आणि टी पिरियड ऑफ ऑसिलेशन यांचं खूप रिलेशन आहे की जे पेपरला विचारलं जातं आणि त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स पण विचारले जात असतात. तर फ्रिक्वेन्सी आपण एन ने शो करत असतो आणि टाइम पिरियड आपण टी ने शो करत असतो. सो तुमच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला पण दिला आहे, दॅट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. हा फॉर्म्युला दिलाय, दॅट इज एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. आय थिंक तुम्हाला हे रिलेशन समजलं असेल. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. तेच तुम्ही हा फॉर्म्युला उलटा पण करू शकतो. टाइम पिरियड इज इक्वल टू 1 रेसिप्रोकल ऑफ दी फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण जर हे पेंड्युलमच्या उदाहरणाद्वारे समजून घेतलं तर एक सेकंदाचा वेळ लागल्यानंतर हा जो पेंड्युलम आहे एका सेकंदात किती फेऱ्या पूर्ण करतो त्याला म्हणणार तुम्ही फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. समजा आता आपण एका सेकंदाचा वेळ लावला, ठीक आहे, आपण थोडी लेंथ कमी करून घेऊया. 1 2 3 स्टार्ट. बघा, एका सेकंदामध्ये जवळजवळ 7 त्याने ऑसिलेशन्स कंप्लीट केले. याला म्हणणार याची फ्रिक्वेन्सी किती? 7. क्लिअर एव्हरीवन? ती फ्रिक्वेन्सी कशी काढणार आपण? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. आता याच्यावरती एक्झाम मध्ये खूप सारे क्वेश्चन विचारले जात असतात. कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत चला आपण बघूया. So student, we have to see what the difference example which is depending on the frequency and the time period of oscillation. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड वरती तुम्हाला एक्झाम मध्ये अशा पद्धतीचे 2 मार्कचे एक्झाम्पल हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा विचारले जात असतात. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट तुम्ही 7th स्टँडर्डला असतानाच क्लिअर करून घ्या की फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशनचा काहीतरी संबंध आहे आणि खूप सोपे उदाहरण आहे, फक्त तुम्हाला त्या उदाहरणांचा अर्थ समजला पाहिजे. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट कंप्लीट्स 450 ऑसिलेशन इन 15 सेकंड. म्हणजे एक व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट आहे, जसं आपण पेंड्युलम धरलं की 450 ऑसिलेशन 15 सेकंदामध्ये ते फेऱ्या किती पूर्ण करतं? 450 फेऱ्या. 450 ऑसिलेशन इन 15 सेकंड.
ओके, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग त्या ऑब्जेक्टची फ्रिक्वेन्सी काय आहे, त्या पेंड्युलमची, ती आपल्याला इथे काढायची आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी काय दिलेलं आहे, 450 ऑसिलेशन्स इन 15 सेकंड. 15 सेकंदामध्ये किती ऑसिलेशन होत आहे, 450. तर मग 1 सेकंड मध्ये, एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन होतील, 1 सेकंड the number of oscillation हे आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचे आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आपण हे शिकलोय 1st स्टँडर्ड 5th स्टँडर्ड मध्ये, अनेकावरून एकाची किंमत काढणे. मग 450 ला आपण काय करणार, भागिले 15 करणार आणि मग मिळणार आपल्याला एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन होत आहे. सो 450 डिवाइडेड बाय 15 जर आपण इथे केलं, 15 1 जा 15, 15 3 जा 45 आणि 15 0 जा 0. सो 30 हर्ट्ज त्या पेंडुलमची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन कंप्लीट केले त्यालाच काय म्हणणार आपण, फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे आपली, 30 हर्ट्ज. मग इथे खाली आपण आन्सर काय लिहिणार आहोत, दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू 30 हर्ट्ज. असं सेंटेन्स आपण कम्प्लिटली इथे लिहिणार आहोत आणि आपल्याला मिळणार आहे 2 आउट ऑफ 2 मार्क्स. एवढ्या सोपा उदाहरण, फक्त 450 ला 50 ने डिवाइड करायचं, एवढं सिंपल आहे. सो आय थिंक हा क्वेश्चन तुमचा इथे क्लिअर झाला असेल. पण इथे तुम्ही फुल आन्सर व्यवस्थित छान पैकी हे जे आन्सर आहे, दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट इज 30 हर्ट्ज. हे असं लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. सो आय थिंक हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. So student, this is the second example. Let's see the next example. If the time period of vibrating object is 0.002 second. आपल्याला काय दिलेलं आहे इथे, गिवन मध्ये t ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. t इज इक्वल टू, t म्हणजे काय, टाइम पिरियड आपण बघितला अगोदर की तो किती दिलेला आहे, 0.002 सेकंड एवढा आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे. व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट. आपल्याला फ्रिक्वेन्सी काय आहे इथे फाइंड करायची. आपल्या सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युला सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. That is frequency is equal to m is equal to 1 upon t. हा जो फॉर्म्युला आहे खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये फक्त आपल्याला किंमत टाकायची आहे. Therefore frequency is equal to n is equal to 1 upon t. t ची व्हॅल्यू किती आहे, 0.002. मग आता हे कॅल्क्युलेशन 0.002 ने 1 ला डिवाइड करणं थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. मग काय करायचं, एक साधं सोपं तुम्हाला ट्रिक सांगते. 1 अपॉन 0.002 म्हणजे किती, आपण 2 अपॉन 1000 घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती मॅथमॅटिक्स मध्ये 0.5 म्हणजे आपण काय करत असतो, 5 अपॉन 10 घेत असतो. किंवा 0.348 म्हणजे काय घेत असतो, 348 अपॉन, या पॉइंट नंतर किती, 1 2 3 डिजिट्स म्हणून आपण 30 घेत असतो. किंवा 0.25 असेल तर आपण कसं घेतो, 25 अपॉन 100 का घेतलं, पॉइंट नंतर 2 संख्या आहे म्हणून 20, तिथे पॉइंट नंतर 1 संख्या म्हणून 10. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, कन्व्हर्जन करत घेत असतो. मग या 0.002 चं पण इथे मी कन्व्हर्जन काय घेतलं, 2 अपॉन 1000. पॉइंट नंतर किती आहे, 1 2 3 डिजिट्स आहे म्हणून आपण इकडे 30 म्हणजे 1000 घेतलंय. आता आपण काय करायचं, इकडे रेसिप्रोकल घ्यायचं, उलट करायचं. रेसिप्रोकलला सगळ्यांना माहिती आहे, n इज इक्वल टू 1 अपॉन, ठीक आहे, हा 2 अपॉन 1000 होता. वरती जाताना काय झाला, हा 1000 वरती गेला आणि हा 2 काय आला, इथे खाली आला. रेसिप्रोकल घेतला, हा 1000 वरती गेला, हा 2 काय राहिला, इथे खालीच राहिला. मग 1 into 1000 किती झाले तुमचे, 1000 डिवाइडेड बाय 2. मग 2 ने जर डिवाइड केलं तर किती, 2 5 जा 10 आणि 2 0 जा 0. ठीक आहे. सो m इज इक्वल टू, फ्रिक्वेन्सी किती आली आपली, 500 हर्ट्ज. किती आली, 500 हर्ट्ज एवढी आपली फ्रिक्वेन्सी आली. मग तुमचा आन्सर काय येणार आहे, व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू 500 हर्ट्ज. फक्त फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकल्या. एवढं साधं सोपं हे उदाहरण इथे होतं. फक्त 0.002 ला कन्व्हर्जन केल्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशनला इथे काय होणार आहे, सोपं जाणार आहे. सो स्टुडंट, आय थिंक हे एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. So student, this is the third example. What is third example? Let's see. A pendulum having length of 30 centimeter. आता इथे काय दिले आहे, पेंडुलमची लेंथ तुम्हाला 30 सेंटीमीटर दिली आहे. टेक्स 30 सेकंड टू कंप्लीट 20 ऑसिलेशन. म्हणजे 20 फेरे पूर्ण करण्यासाठी त्या पेंडुलमला 30 सेकंड लागतात असं दिले आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ दॅट पेंडुलम. आणि इथे काय करायचं, आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे.
मग आता इथे लेंथ ऑफ पेंड्युलम म्हणजे एल ची 30 सेंटीमीटर दिलेली आहे. देन 30 सेकंड काय लागणार आहे 30 सेकंड टू कंप्लीट 20 ऑसिलेशन. देअरफॉर 30 सेकंड्स फॉर 20 ऑसिलेशन्स. 20 फेऱ्या पूर्ण करायला त्या पेंड्युलमला किती लागतंय 30 सेकंड लागतंय. मग एक फेरी पूर्ण करायला फॉर 1 ऑसिलेशन मग आपल्याला काय करावं लागणार फॉर 1 ऑसिलेशन किती सेकंड लागणार आहे. 1 ऑसिलेशन साठी आपण काय करणार आहोत इथे 30 डिवाइडेड बाय 20 अशा पद्धतीने करणार आहोत. सिंपल. ओके. हा 0 0 तुमचा कट झाला. इथे राहिलं 3/2. मग आता 3/2 ला आपण काय करायचं भाग देऊन बघायचं. डायरेक्टली देऊ शकतो पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते सांगते. 2 1 जा 2 आणि परत इथे 0 घेतला आपण आणि 2 5 जा 10. सो अशा पद्धतीने त्या पेंड्युलमला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे तुमचा 1.5 सेकंड. किती एक जो ऑसिलेशन आहे तो पूर्ण करण्यासाठी जो वेळ असतो त्यालाच आपण काय म्हणतो असतो टाइम पिरियड म्हणत असतो. सो आपल्याला टाइम पिरियड मिळालेला आहे T = 1.5 सेकंड. सो आपला आन्सर इथे आलेला आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ दॅट पेंड्युलम. मग इथे तुम्ही लिहिणार द टाइम पिरियड of that pendulum is equal to what 1.5 सेकंड. सो अशा पद्धतीने खूप सिंपल एक्झाम्पल होतं. फक्त काय केलं आपण जी लेंथ आहे ती लेंथ कशासाठी दिली तुम्हाला फसवण्यासाठी दिली. लेंथचा इथे काही संबंध नाहीये. ओके. 30 सेकंड 20 ऑसिलेशन 30 डिवाइडेड बाय 20 करायचं. जे आन्सर आहे ते असणार आहे तुमचा टाइम पिरियड. म्हणजे टाइम पिरियड म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं आहे की एक जे ऑसिलेशन आहे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो पेंड्युलमचा वेळ आहे त्याला आपण टाइम पिरियड म्हणणार आहे. सो आय थिंक हे एक्झाम्पल छानपैकी तुमचे क्लिअर झाले असतील. सो स्टुडंट दिस इज द लास्ट एक्झाम्पल. काय आहे एक्झाम्पल समजून घेऊया. इफ अन ऑसिलेटिंग ऑब्जेक्ट कम्प्लीट्स 180 ऑसिलेशन इन 1 मिनिट. आता इथे बघा 1 मिनिट मध्ये एक ऑब्जेक्ट 180 ऑसिलेशन कम्प्लीट करतो असं दिलेलं आहे. व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. खूप सिंपल अगोदरच्या सारखं एक्झाम्पल आहे. 180 ऑसिलेशन्स म्हणजे 180 फेऱ्या तो ऑब्जेक्ट तो जो पेंड्युलम आहे तो कंप्लीट करतो. इन हाऊ मेनी सेकंड और इन हाऊ मेनी 1 मिनिट मध्ये दिले. आता इथे फसवण्यासाठी तुम्हाला काय दिलं 1 मिनिट दिलेलं आहे पण आपल्याला टाइम पिरियड ते कशामध्ये काढायचं असतं सेकंड मध्ये. म्हणून आपण काय करूया या 1 मिनिटचं कशामध्ये कन्व्हर्जन करून घेऊया सेकंड मध्ये. ओके. सो 1 मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड 60 सेकंड. याचा अर्थ काय होतो की तो जो पेंड्युलम आहे तो 60 सेकंदामध्ये 180 फेऱ्या पूर्ण करतो. अशा 180 फेऱ्या पूर्ण करतो असं त्याचा अर्थ आहे. मग आता 60 सेकंड मध्ये 180 ऑसिलेशन कंप्लीट करतो तर मग एका सेकंदामध्ये तो पेंड्युलम किती करत असेल ते काढूया आपण याच्यावरून. 180 डिवाइडेड बाय 60 करूया. 6 हा जो 0 कट झाला 6 1 जा 6 आणि 6 3 जा 18 6 18. सो 30 ऑसिलेशन्स एका सेकंदामध्ये तो पेंड्युलम किती ऑसिलेशन कंप्लीट करतो 3 ऑसिलेशन 3 फेऱ्या पूर्ण करतो. अशा 60 सेकंदामध्ये 180 फेऱ्या पूर्ण करतो. पण त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. मग टाइम पिरियड म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला n = 1/t हा फॉर्म्युला इथे लिहायचा आहे. मग आता एका सेकंदामध्ये जेवढे ऑसिलेशन कंप्लीट केलेले तोच काय असतो तुमची ती फ्रिक्वेन्सी असते. मग आपण फ्रिक्वेन्सी ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे किती 3 आणि इकडे काय करायचं आपल्याला 1/t हा काढायचा आहे. मग t काढण्यासाठी आपण काय करणार आहोत साधी सोपं आहे. हा जो t आहे तो t आपण इकडे आणूया आणि हा 3 इकडे काय करूया खाली नेऊया. देअरफॉर t आपण इकडे आणला आणि हा 3 इकडे जो मल्टिप्लाय होता इकडे येताना डिवाइडला नेला करतो तो 1/3. देअरफॉर t = 1/3 म्हणजे टाइम पिरियड किती आला आपला 1/3 सेकंड. मग इथे लिहिणार तुम्ही द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन = 1/3 सेकंड. सो अशा पद्धतीने काय समजलं तुम्हाला या सगळ्या उदाहरणांमधून n = 1/t हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फ्रिक्वेन्सी = 1 टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. याच्यावरती आपण एकूण 4 उदाहरणं बघितले. हे एक्झाम मध्ये पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला खूप उपयोगी पडतील. सो आय थिंक आजचा हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल. कसा वाटला जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.